आपल्याला पाहायला मिळतं की नाही, त्याला देव असं म्हणतात. एखाद्यानं जर विचारलं देव कुणाला म्हणतात, तर त्याला देव म्हणतात की जिथं सौंदर्यही पाहायला मिळतंय, जिथं स्वभावही पाहायला मिळतो आणि जिथं सामर्थ्यही पाहायला मिळतं, त्याचं नाव काय आहे? देव. देव या तिन्ही गोष्टी त्या भगवान परमात्म्याकडे पाहायला मिळतात. मग ज्ञानोबा रायनं सौंदर्याचं वर्णन का केलंय, स्वभावाचं वर्णन का केलं असावं आणि सामर्थ्याचं वर्णन का केलं असावं, तर त्याच्या मुळाशी जर आपण गेलोत ना अण्णा, तर त्याचं एकच कारण आहे, या विश्वामध्ये माणसं जर मोहित कशावर होत असतील तर मला वाटतं या तीनच गोष्टीवर मोहित होतात. एकतर लोक सौंदर्यावर मोहित होतात, नाहीतर लोक चांगल्या स्वभावावर मोहित होतात, नाहीतर सामर्थ्यावर मोहित होतात. या तिन्हीपेक्षा या विश्वामध्ये दुसरं कुठल्याच गोष्टीवर लोक मोहित होत नाहीत. आणि या तिन्ही गोष्टी जर कुठं पाहायला मिळत असतील तर त्या भगवंताजवळच आहे. तसं पाहायला गेलं तर हा सर्व गुण संपन्न असणारा हा भगवान परमात्मा आहे. याच्या गुणाच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा बाद नाही. अबाधित जे गुण आपल्याला पाहायला मिळतात ते भगवंताजवळच आहेत. विठ्ठला सर्व गुण संपन्न. बघा, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू. तुम्ही जर पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जर गेले ना, आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असताना त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या दारामध्ये, अर्थात त्या चौकटीवर एक अभंग लिहिलेला बघा खिल्लारे गुरुजी, एक अभंग लिहिलेला आहे. काय अभंग आहे? ऐका यशस्वी औदार्य, हे जे मी म्हणून दाखवलं ना, त्याच अनुषंगाचा एक अभंग आहे. काय? षडगुण ऐश्वर्य संपन्न आणि एक भगवंताची जाण. सर्व गुणानुयुक्त या सृष्टीमध्ये जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. मग तुम्ही म्हणाल काय आमच्याकडे गुण नाहीत का? आहेत ना. नाहीत अशातला प्रकार नाही. या सृष्टीमध्ये सौंदर्य नाही अन्न अशातला प्रकार नाही. या सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं पाहायला मिळत नाहीत अशातलाही प्रकार नाही. आणि या सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं आपल्याला पाहायला मिळत नाही अशातलाही प्रकार नाही. पण प्रकार अशातला आहे की तिन्ही गोष्टी एकाच माणसाकडे पाहायला मिळत नाही. हाच लय मोठा प्रकार आहे. तुमच्या लक्षात आलं तर बघा, आहे का नाही? या तिन्ही गोष्टी एका माणसाकडे पाहायला मिळत नाहीत. एखाद्याकडे सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव नसेल, एखाद्याकडे जर स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य नसेल, आणि एखाद्याकडे जर सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे स्वभावही नसेल. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, वा गुरुजी, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. काहीच नाही. म्हणजे एक गोष्ट आहे तर दुसरी आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा, एखादा पखवाज आहे, म्हणजे तुमच्यावर ओढून घेऊ नका बरं. एक जणांना ओढून घेतलं होतं असंच, लय परेशान झाली ती माझ्या, हे की नाही? एखादा मृदंगाचार्य, त्या मृदंगाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर वाजवणाराच्या बाबतीमध्ये एवढा वाजवणारा नाद करायचा नाही त्याचा. वाजवायच्या बाबतीत हातच धरायचा नाही त्याचा. कोणी माऊली म्हणत असतात ना, मग काय धरायचं? त्याचे पायच धरायचे, आहे की नाही? म्हणजे एवढा तयार वाजवायला. बघा, वाजवण्याच्या बाबतीमध्ये नंबर 1 आहे, पण लावायला येत नाही, का नाही? लक्षात आलं म्हणायचं तुमच्या, आहे का नाही? वाजवायला नंबर 1 आहे पण लावता येत नाही. आता अण्णा थोडं पुढे जातो. गावाकडचे जे भजने असतात का जुने, ते लय सुराला पक्के असतात. सुराला म्हणजे स्वराला नाही बरं, सुराला. स्वर वेगळा सूर वेगळा, म्हणजे हे बी जरा 4G आहे का नाही? सकाळीच ऐकून आले म्हणून असं बोलायला लागलो मी, आहे का नाही? ते लय स्वराला पक्क ते, आणि ते 70-75 वर्षाचं ते पागोटी गुंडाळलेलं म्हातारं, आणि ते पक्वाच्या 10-15 हजार माणसामध्ये पक्वाज वाजवतोय. आणि तसल्या समाजामध्ये ते म्हाताऱ्याला काय कानाला ते पक्वाज कमी जास्त झाल्याला सहन व्हाय ना. आता काय करावं काय नाही अशी.
अंतरीचे धावे म्हाताऱ्याला दमच निघा ना. आणि तसल्या समाजामध्ये तसल्या पखवाजाला म्हणलं आणि इकडं काय ते पखवाज, तर एवढ्या मोठ्या पखवाजानं ते पखवाज उचलला आणि त्या म्हाताऱ्या माणसा पुढे ठेवला. आणि म्हाताऱ्यानं काय ना बघा खिल्लारे गुरुजी इकडून एक ठोका थापते ना बरं असं, हा हा ठोका असं, इकडून एक ठोका, चार बाजूनी चार ठोके, पखवाज परफेक्टच लागला. आणि पखवाज लागल्यावरती म्हातार म्हणला हा उचल आणि वाजव धर. पखवाजाला वाटलं म्हाताऱ्याला वाजवता येते काय. पखवाजा म्हणला बाबा वाजवा की. वाजवायला कोणाच्या बापाला येते म्हणला. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, कोठे काही कोठे काही एक आहे तर एक नाही. म्हणजे एक गोष्ट पाहायला मिळाली या सृष्टीमध्ये तर दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळेलच त्या माणसाकडं, अशातला प्रकार नाही. म्हणजे या सृष्टीमध्ये सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही, आहे सौंदर्य. पण या सृष्टीतलं जे सौंदर्य आहे मला वाटतं हळूहळू 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 भरतांना नाश पावणारं सौंदर्य. हे तुम्हाला आता जरी बरं वाटत असेल पण हळूहळू हळू या सौंदर्याचा काय होतोय, ऱ्हास होतोय. बघा श्रावण महिन्यामध्ये जो धरणी मातेनं शालू पांघरलेला आहे कुठल्या कलरचा, हिरव्या कलरचा, मला वाटतं तो चैत्र महिन्यामध्ये तो राहतोय का, ते राहत नाही. या सृष्टीमध्ये आता जरी बरं वाटत असेल पण हळूहळू हळूहळू याचा काय होतोय, ऱ्हास होतोय, ऱ्हास. बघा एखादं जन्माला आलेलं बाळ आहे 2 वर्षाचं, 2.5 वर्षाचं, 3 वर्षाचं, त्या बाळाकडे जर पाहिलं तर अण्णा एवढं गोंडच दिसतंय, एवढं गोंडच दिसतंय रामेश्वर बा, इतकं सुंदर असं वाटतंय ते उचलूनच घ्यावं. पुढं काय तुम्हाला कळा ना का आता काय असतं लेकराला, नाही असं उराशी लावून त्याची काय करावी, पप्पी घ्यावी. इतकं सुंदर आहे, काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे कुरळे कुरळे केस, मृगासारखे डोळे, एवढं सुंदर लेकरू. मग कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं, कुठल्या विचाराचं, माणूस याचा सुत्राम विचार करत नाही, डायरेक्ट उचलतंय, उराशी लावतोय आणि त्याची काय करतंय, पप्पी घेते. पण किती वर्षाचं, 2.5 ते 3 वर्षाचं, हा 2.5 वर्षाचं. नशीब आपलं 2 वर आले नाही त्याचं काय करायचं, तरी 2 वर. म्हणजे 2.5-3 वर्षाचं लेकरू विठाला विठाला. मला असं वाटतंय 2.5 का असणार पण लाखातलं सुख भेटायला लागलं याचं काय. अरे लाखो मिळतील पण एवढं सुख नाही मिळणार. खरं सुख जर कुठं असेल तर मला वाटतं ते आज आहे का, तर यांच्यामुळं. अनुहात ध्वनी नाद, अनुहात ध्वनी नाद, अनुहात ध्वनी नाद, अनुहात ध्वनी नाद. हे तो पावला परम पद हो, तो पावला हो परम पद हो, परम पद हो, ओ पावला हो परम पद हो. पुन्मनी विनोदे, पुन्मनी विनोद, पुन्मनी विनोदे, पुन्मनी विनोदे.
पिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशा करता? अडीच करता नाही ना, अडीच करता नाही हो. ते ने सांड येली माया तेजी येली कंथा काया मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझारी. हा जो आनंद आहे ना, तो आनंद फक्त इथंच आहे. हजारो टाळकरी आहेत पण आनंद कधी मिळत नाही. पण आज थोडेच आहेत पण किती आनंद आहे. मला वाटतं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंदे निर्भर डुलतसो, आनंदे निर्भर डुलतसो, आनंदे निर्भर डुलतसो, आनंदे निर्भर डुलतसो. आनंद सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख सर्व सुख सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलतसो, आनंदे 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 निर्भर डुलतसो, आनंदे निर्भर डुलतसो. किती गोड प्रमाण दिलं. सुरुवात काय याची माहितीये? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आपल्याला दुसरीकडे अन्ना सुख भेटतंय पण सर्व सुख नाही भेटत. लक्षात आलं रे बघा. ते सर्व सुख जर कुठं असेल तर मला वाटतं ते सर्व सुख इथंच आहे. हा, सर्व सुख कुठं? अनहत ध्वनी. हा, येथेची ओळख. हा, संतांचे देखील चरणांबुधी. सुख जर कुठं असेल तर ते सुख इथं आहे. कुठं सुख आहे? मगाच्या प्रमाणात अनहत ध्वनीनाद, ते खरं सुख आहे. हा, अनहत कशाला म्हणायचं आणि नाहात कशाला म्हणायचं? नाहात आणि अनहत नादाचे दोन प्रकार आहेत. कोणता? एक अनहत नाद आणि दुसरा नाहात नाद. नाहात नाद कशाला म्हणायचं? आघात करून झालेल्या नादाला नाहात नाद असं म्हणतात आणि आघाता वाचून झालेल्या नादाला अनहत नाद म्हणतात. थाप टाकली, आवाज आला, नाहात नाद. थापही टाकली नाही अण्णा आणि आवाज आला, कोणता नाद? अनहत. आजचा तसा अनहत नाद. लक्षात आलं तर बघा. थाप तू म्हणाल थापच नाही टाकली, मारलंच नाही, याच्यावरून आवाज येतो म्हणजे तू का बिघाडा काय का नाही? बिघाडू नाही का? तुम्ही बिघडलो पण आम्ही बिघडलो आहे का नाही? का आम्ही बी घडवलो तुम्ही बी घडा ना, असा त्याचा अर्थ आहे का? म्हणजे अनहत म्हणजे काय बघा. 3 पकवाज एका स्वरात लावायचे खिल्लारे गुरुजी. तिन्ही पकवाज काळी 2 मध्ये लावले का, कडीच्या 2 पकवाजावर गुरुजी थाप टाकली ना, मधल्या पकवाजाचा ऑटोमॅटिक आवाज नाही. पण महत्वाचं आहे बरं, त्या मधल्या पकवाजाची शाई चांगली भरलेली लागते. लक्षात आलं तर बघा. शाई चांगली भरलेली लागते म्हणजे काम क्रोध लोभ घातले बाहेरी, बैसला अंतरी कोण? पांडुरंग. याचं नाव अनहत आहे. विठाला अशा ज्या अवस्थेला गेलेला जो महात्मा आहे म्हणजे ते म्हणजे माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय. आणि त्या ज्ञानोबारायच्या आजच्या अभंगातलं हे वर्णन आहे. तुझी येणी ढळी कोटी चंद्रपर. कुणी नाही म्हणू शकत. या अवस्थेला गेल्याच्या नंतरचं हे वर्णन आहे. मी तुम्हाला सांगत होतो सौंदर्य हा विषयावर आपली चर्चा चालू आहे. त्या लहान बाळाच्या सौंदर्याकडे जर पाहिलं तर एवढं सुंदर दिसतं, इतकं सुंदर की वाटतंय उचलून घ्यावं आणि त्याची काय करावी? पप्पी घ्यावी. पण ऐका, हेच 2-2.5 वर्षाचं लेकरू आता 90 वर्षाचं झालं. आता अण्णा कुणी असं म्हणेन का बाळा यो 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 गो मा एक मुका दि बरं. आता म्हणाल का असं? नाही ना. का? आता त्याचं काय झालंय? सौंदर्य खलास झालं. म्हणजे या सृष्टीमध्ये जसं वय वाढल ना तसं तुकोबाराय म्हणतात रूप वाढ ताते नासे, रूप वाढ
क्षणे पालटते क्षणोक्षणे पालटते गाढवाचे ताणे पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबा राहायचं आपलं तुकोबा राहायचा अभंग. गाढवाचं पिल्लू जन्माला आल्यावर टुनुक 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 उड्या मारते वाटतं घरी घेऊन यावं पाळायला. इतकं सुंदर गोंडच दिसतंय. पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढेल ना, आता कोणी म्हणेल का गाढवा येतो का जरा, नाही. आता का, आता त्याच्या सौंदर्याचा ऱ्हास झाला. ज्ञानोबा राहायचं असं म्हणणं. ज्ञानोबा राय म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांग विठाला. या सृष्टीमध्ये सुरुवातीला जो गोडवा आहे मला वाटतं तो शेवटपर्यंत राहत आहे का, नाही ना राहत. सुरुवातीला किती गोडवा आहे. आता सुरुवातीच्या गोडव्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर भरतांना जास्तीत जास्त नवीन लग्न झालंय ना, जरा बारीक आहे का बरं, नवीन लग्न झालंय ना, मग त्या दोघा जोडप्याची मजा बघायची. काय प्रेम असतं एकमेकावर, वा वा वा. मला वाटतं ते दोघ जण एकमेकाला सोडून बोला की हा खरं की नाही बाबा, खातच नाही. मला वाटतं ते पोरग जे आहे ना, पोरग त्याचं नवीन लग्न झालेलं आहे, ते जर शेतकरी असेल ना शेतकरी, दिवसातून 3 चक्रा घरी आणते वापस येत. बायकोने विचारावं कशाला आले, येटं निसरलं होतं मला. तुमच्या लक्षात येत आहे ना, बरं 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 घेऊन जा. घेऊन गेला, पुन्हा 2 तासाने आला. कशाला आले, नाही म्हणलं ते जोत घालते ते का शिवळ, हा शिवळ विसरली होती मला. तुमच्या लक्षात येत आहे ना, म्हणजे हे नाटकं करून वापस येतंय. कशाला, बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है. म्हणजे असा कार्यक्रम फक्त पाहण्याकरता. एवढं प्रेम त्या दोघाचं. मला वाटतं त्या मुलीला जर विचारलं ना एखाद्या मैत्रिणीनं, का ग स्नेहा, अगं चल ना आपण जेवण करू, ती म्हणली अगं ग ग ग ग जेवण, मी ते आल्याशिवाय अन्नाच्या कणाला. मग त्या लक्षात येते ना अण्णा, मग बरं आहे का, अन्नाच्या कणाला, अन्नाच्या कणाला हा शिवायचंच नाही का नाही, काय बी होते. म्हणजे ती जेवण सुद्धा करत नाही, इतकं प्रेम. किती प्रेम, मेरे हात में. पुढचं म्हणा की तेरा हात हो और सारी जिंदगी. बरबाद खरं आहे, हे खरं उत्तर आहे त्याचं, बरबाद हो, हा अगदी खरं आहे. म्हणजे त्या बरबाद हो हा शब्द सुद्धा तुमचा फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही ज्याला प्रेम म्हणताय की नाही, मला वाटतं ते प्रेम नाही, त्याला वासना असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वासना वेगळी आणि प्रेम वेगळं. संतांच्या जीवनामध्ये प्रेम आहे आणि आपल्याकडं वासना आहे, वासना. आणि मला वाटतं जे या वासनेच्या अधीन गेले की नाही, मला वाटतं त्यांना चांगल्या चांगल्याचा खोटा उपटालाय. पहा त्या रावणा, हा इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा आणि चाळा चुकला कोण, नारद. मग नारदासारखेचे असे घोटाळे तसा कथा त्यानं भिकता, त्याचं काय घेऊन बसले तुम्ही. म्हणजे ही वासना. नारदाला किती पोरं झाले, 60 पोरं झाले, 60. कुणाला, मी कोणा सांगायलो, जे दररोज इना घेऊन भजन करीत होतं. आपल्या हातात तर चिपळे बी नाही, निस्ताही नाही, त्याला बी तारा नाहीत, आहे का नाही. आणि ते सुद्धा घ्यायची पंचायत आहे. म्हणजे आपलं असं भजन आहे अर्धवट, मग आपलं अर्धवट रावचं काय होईल. म्हणून तुमच्या शब्दाला आमचा सलाम आहे का नाही. म्हणजे काय सारी जिंदगी बरबाद हो, एवढं प्रेम त्याचं. पण हे प्रेम खिल्लारे गुरुजी कुठपर्यंत आहे, जे नवरा बायकोचं जे प्रेम आहे कुठपर्यंत आहे, मुलबाळ असतं. अगदी खरं आहे त्यांचं, आहे का नाही. आता प्रमाण दिलंच म्हणल्यावर घ्यावंच लागेल की आता. अनुभव आले अंगा ते या जगात ते या जगात देत सो, ते या जगात देत सो. असं आहे ते, अनुभवे आले अंगा.
काका आणि ते या जगा देतच आहे. खरं अनुभवाचे बोल आहे आणि अनुभवी माणसं कधी बी संगतीला असावा का नाही ना. जुन्या काळामध्ये पोरग जर पोरगी बघायला चाललं ना तर पोरं पोरगी बघायला जुन्या काळात कधीच जात नव्हते. कोण घेऊन जायचे? मग एक म्हातारा संघ असायचंच का म्हणायचे म्हाताऱ्याला लय अनुभव आहे का नाही. आणि एका मिनिटात तर ओळखायचं पोरगी कशी आहे, चालती कशी, बोलती कशी, पाणी देताना देती कशी का पाटावूनच पडती आहे का नाही. म्हणजे हे सगळं जे पाहून त्याचा लेखाजोखा करून ते म्हातारं अनुमान बांधायचं आणि मग म्हणायचं आपल्या घरामध्ये ही लक्ष्मी 100% चांगली. कशावरून? अनुभवावरून आहे का नाही. तसा अनुभव फार महत्वाचा. म्हणजे सुरुवातीला कुठपर्यंत चालतं बाबा म्हणले मूलबाळ होतं आहे का नाही. हा खरं ना. आमचे परमपूजनीय ढोक बाबा सांगत असतात की लग्न झालं की पहिले 10 वर्ष नवरा बोलत असतो, बायको ऐकत असते. मी नाही बोलत बरं, ढोक महाराज सांगतात आहे का नाही. पुढचे 10 वर्ष बायको बोलत असती, नवरा ऐकत असतो आणि त्याच्या पुढची अख्खी जिंदगी दोघं एकमेकाला भांडणं करतात आणि अख्खं गाव ऐकत असतं. म्हणजे राहिलंय का आता मेरे हात में? नाही राहिलंय. म्हणजे सुरुवातीला जे प्रेम आहे, जी बायको अन्नाचा कण सुद्धा सोडून ज्या नवऱ्याला खात नाही, तुकाराम महाराज म्हणतात तीच बायको शेवटच्या काळात नवरा मरायची वाट पाहती. नवरा मरायची बाईला म्हणे खर मरता तरी बरे आणि नासी येले घर कोणिया. कुठपर्यंत प्रेम आहे? जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. आणि ती लहान थोर देह सुखाची अगाध, आणि ती लहान थोर देह सुखाची अगाध. इंद्रिय मावळले आला बागुला, इंद्रिय मावळले आला बागुला. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे माझा. दान देई भगवंता आणि कोटी नाही कोणी, विरामी सज्जन हे आंधळ्या तुझे. दान देई भगवंता कोटी नाही कोणी, विरामी सज्जन तिथपर्यंत जोवरी चळ नगा तोवरी म्हणती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाहुला जा. कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. सुरुवातीला बरं मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मूक गळू लागे लाळानी शेंबूड. आणि कुणा परिगती झाली? श्वाना परिगती झाली अवघे करती हळहळ. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा ऐका नाही. म्हणजे सुरुवातीला जी मला वाटतंय जी मजा आहे ती शेवटाला या प्रपंचामध्ये नाही. म्हणजे सुरुवातीला जे सौंदर्य आपलं छान दिसतंय हे शेवटपर्यंत नाही. अबाधित जर सौंदर्य तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर ते तुम्हाला म्हटलं मी भगवंताजवळच आहे. तुम्ही म्हणाल महाराज मगापासून त्याच्या सौंदर्याचे फारच गोडवे गायला लागला तुम्ही, नेमकं त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर होतंय काय बघा बरं. नाही तुम्ही पहा म्हणतात पण नेमकं त्याच्याकडे पाहिल्यावर होतं काय? भरतांना त्याच्याकडे पाहिल्यावर 3 फायदे होतात. कोणते? बघा पहिला फायदा तुमच्या जीवनातला शोक नाहीसा होतोय, त्याच्याकडे पाहिल्यावर तुमच्या जीवनातलं दुःख नाहीचं होतंय आणि त्याच्याकडे पाहिल्यावर तुमच्या जीवनातला मोह नाहीचा होतोय. शोक मोह दुःख पाहता नाशे. पाहिल्या क्षणी एका जन्माचं नाही, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. माणसाचं दुःख हलकं होतं, शीन हलका होतो. शीन मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन. किती वेळा? एक वेळा. बार पाहण्याची आवश्यकता नाही. एकदा जरी पाहिलं ना तरी माणसाला समाधान वाटतंय. पंढरपूरला जे जातात की नाही,
ज्या वारकऱ्याचं दर्शन झालं त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि ज्या वारकऱ्याचं दर्शन नाही झालं त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं. ज्याचं दर्शन झालं त्याचा असा उमललेल्या कळीसारखा त्याचा चेहरा आहे, पण ज्याचं दर्शनच झालं नाही ना, मला वाटतं तो असा चेहरा सुकून बसतो माणूस. का 15 दिवस 20 दिवस चाललो म्हणलं दिंडीत, पण माझं अजून दर्शन झालं नाही. नुसत्या दगडाच्या मूर्तीला पाहिलं तर एवढा आनंद होतोय. विठ्ठलाची एक देखली या विठ्ठल 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 विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक देखलिया देखलिया विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक या मिठास आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठल 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 विठ्ठलाची एक विठ्ठलाची एक देखलिया. त्याच्याकडे पाहिल्यानंतर ही अवस्था होती. सार्थकता झाली म्हणला माझ्या जीवनाची. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. त्याला पाहिल्याच्या नंतर एवढं समाधान वाटतंय. पाहता समाधान अंत पाहता समाधान अंतरी पाहता पाहता समाधान अंतरी पाहता समाधान अंतरी पाहता समाधान अंतरी पाहता समाधान अंतरी समचरण समाचरण समाचरण विटेवरी समचरण समाचरण समाचरण विटेवरी पाहता समाधान अंतरी पाहता समाधान अंतरी पाहता समाधान अंतरी अंतरी वा, क्या बात. त्याला सिद्धांत प्रमाण म्हणतात. विठा विठाला शब्द प्रमाण वेगळा आणि सिद्धांत प्रमाण वेगळा आहे की नाही. हा शब्द प्रमाण डोळा आला की डोळा, डोळे तुम्ही घ्या रे, डोळा आला की लगेच हा शब्द प्रमाण आहे की नाही. पण हे जे प्रमाण आहे याला कोणतं प्रमाण म्हणतात? शब्द प्रमाण. काय अनुमान प्रमाण असतात आहे की नाही. हा पण हे जे प्रमाण याला काय म्हणायचं? सिद्धांत प्रमाण. पाहता समाधान अंतरीचे, हे सगळ्यात महत्वाचं. ते समाधान वेगळं. मग म्हटलं आपला विषय झाला ना, सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. ते पाहिल्यानंतर काय होतंय तर हे होतंय आता. पाहता समाधान अंतरीचे, म्हणजे त्या सर्व सुखास तो माणूस पात्र होतोय. पण त्याला काय करावं लागतंय? पाहावं लागतंय. तू म्हणाल मग आम्ही काय पाहत नाहीत का? पाहतोच ना, पाहतोच पण पाहत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. आपलं पाहणं जे आहे ते पाहतोच पण आपल्याला दिसत नाही. का? त्याला पाहण्याची जी प्रक्रिया आहे ती फार वेगळी. कसं पाहावं लागेल? पाहता पाहणे दुरी सारोनिया. सारोनिया म्हणजे शेणाने नव बरं. तुम्हाला सारून जाते देवाला पाहते असं नाही. पाहता
पाहणे दुरी दोहारे श्री हरी. ज्ञानोबा म्हणतात पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सावनिया. त्याचं जे सौंदर्य आहे ना, मला वाटतं आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबा रायनं स्वरूप लक्षणाचं वर्णन केलंय. विठाला विठाला म्हणजे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण हे दोन लक्षण आहेत भगवान परमात्म्याचे. म्हणजे स्वरूप लक्षणामध्ये मला वाटतंय कसल्याच प्रकारचा बाधा येत नाही, बाधा. आणि तटस्थ लक्षणामध्ये मात्र थोडंफार आपल्याला कमी जास्त पण आपल्याला पाहायला मिळतं आहे का नाही. पण स्वरूप लक्षण जे आहे ते कालही तसंच होतं, आजही तसंच आहे आणि उद्या सुद्धा तसंच राहणार आहे. हे स्वरूप लक्षण आहे. हा, आणि आपलं जे लक्षण आहे ते अवलक्षण आहे. आपले लक्षण कोणतं? अवलक्षण. आपण आपण परमार्थ करताना दिसतोच, पण आपला चाललेला परमार्थ नाही. मस्त चांगलं धोतर घातलंय, फेटा बांधलेला आहे, सुंदर कीर्तन करतोय, दिसायला चांगला आहे. तुमच्या लक्षात आलं तर बघा, हा वरचा परमार्थ झाला, पण अंतरंगातलं जे वागणं आहे ते फार वेगळे बरं. हे फार वेगळे. दिसायला माणसं फार छान दिसतात. तुकोबाराय म्हणतात ना, भगवे तरी भगवे कपडे घातले म्हणजे काय साधू होतो अशातला प्रकार नाही. दाढी वाढली म्हणजे काय साधू होतो अशातला प्रकार नाही. पण आपलं जे भुलणं आहे, मला वाटतं हे खऱ्याला भुलणं नाही, आपलं डुप्लिकेटवर माणसं जरा लवकर भुलतात. आपण कशावर बोलतो? तुकडेदास महाराजांचं फार छान पद आठवलं बघा. तुकडेदास महाराज म्हणतात अशा लोकांवर आपण बोलतो. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. लक्ष देऊन ऐका बरं बारीक. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. असं आहे त्याचा. जंगलातल्या अस्वलीला मोठ्या जटा, पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा, श्वानाच्या अंगावर भगव्याचं छटा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. जंगलातल्या अस्वलीला मोठमोठ्या जटा. जटाधारी असला म्हणजे साधू होत नाही. त्याचं आंतरिक लक्षण फार वेगळे आणि त्या आंतरिक लक्षणानं पाहणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपण या डोळ्यानं पाहतो, त्याच्याकरताच दिले डोळे. कशाकरता दिले? पाहण्याकरता. काय पाहण्याकरता? हे इंद्रिय, प्रत्येक इंद्रियाला एक एक काम लावून दिलं. कानाला काम लावून दिले. काय? तुम्ही ऐका रे कान, आणि पुढं माझ्या विठोबाचे गुण. त्यात भगवान परमात्म्याचा गुणानुवाद ऐकावा हे कानाला काम दिले. डोळ्याला एक स्पेशल काम दिले. काय? डोळे तुम्ही घ्या रे सुख, आणि पुढं पहा विठोबाचे मुख. पण हा डोळा एवढा वाईट आहे बाबा, जे पाहायचंय ते पाहत नाही, आणि जे नाही पाहायचं ते तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत नाही. याचं नाव डोळा आहे का नाही? याचं नाव काय? डोळा आहे. डोळा. याच्यावर सुद्धा डोळा पाहिजेच ना आपला. म्हणजे किती वाजलेत, काय वाजलेत, हा सुद्धा एक डोळाच आहे. डोळा. हा, तो डोळा ज्याला आला त्याला तोच खरा म्हणायचं डोळच आहे का नाही? आणि हे काय झालं, याचा डोळाच नाही. मग ते लोकांचा डोळा लागतो बघा. मग मला काय म्हणायचं नाही का? एवढा मोठा रावण असताना विद्वत्ता या तशीच होती. ज्यानं ते स्तोत्र लिहिलं, ते संत घेऊन सुद्धा मानता येत नाही. शिवतांडव स्तोत्र. मला वाटतं ते एवढं कठीण स्तोत्र लिहिणारा रावण पण एवढा बर्बाद झाला. शेवटच्या काळात अण्णा या रावणाला दिवा लावायला माणूस राहिला ना, दिवा लावायला. याला कारण जर काय असेल तर एकच कारण आहे. काय? डोळा. फक्त डोळा कारण आहे. डोळा. 80,000 बायका असताना, आणि एक तर एवढी विश्व सुंदरी होती, विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल असं तिचं सौंदर्य. पण या रावणाची नजर कुणावर पडली? सीता मातेवर पडली, आणि त्याचा परिणाम असा झाला, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिए, त्याची रांडा पोरे मारिए. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिए, त्याची रांडा पोरे
पुरविले सारे त्याची रांडा पोरे मारेल. दिवा लावायला माणूस राहिला ना, दिवा लावायला. एकच कारण आहे. काय कारण आहे? डोळा बारीक आहे का? या डोळ्यावर विजय मिळवणं जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी कठीण गोष्ट कशावरच विजय मिळवणं, कशावरच विजय मिळवणं. या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता खिल्लारी गुरुजी फक्त 2च माणसं सक्सेस झाली या जगात. तुम्हाला कोण असतील व 2 माणसं? एक आहे संत परंपरा आणि दुसरा डोळ्यावर ताबा मिळवणारा माणूस म्हणजे महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. डोळ्यावर विजय मिळवला महाराजांनी, डोळ्यावर. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजही म्हणतात आणि राजाही म्हणतात. हा, राजा वेगळा आणि महाराज वेगळा. राजा कुणाला म्हणावं? जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हणतात, आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो की नाही त्याला महाराज असं म्हणतात. आतले शत्रू 6 जण आहेत, बाहेरचे 60,000 परवडले, पण हे 6च लय बेकार आहेत. बोले मृत्युकेचे मंदिर, मंदिर बोले जाते पोकार आत 6 जण मंदिर त्याचा तुम्ही नका करू अंगीकार गा. बोले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, आणि याचा करू नका अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा. 6 जण फार कठीण आहेत. हे 6 जण परवडतच नाहीत. 60,000 परवडले पण 6 फार कठीण आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्यावरही विजय मिळवला आणि बाहेरच्या शत्रूवरही विजय मिळवला. काय कारण? एकच कारण, फक्त डोळा कारण. डोळ्यावर विजय मिळवला. कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून पाठवली होती, पण तिला चोळी बांगडी करून वाटं लावलं. कशावर विजय? डोळ्यावर विजय. तुकाराम महाराजांचा डोळ्यावर विजय. जाई व तू माते न करी जायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नवो. तुकाराम महाराजांनी या डोळ्याचा वापर केला. कशावर? म्हणून तर या मागण्या मागितल्यात संत परंपरेनं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. का बरं? या डोळ्यानं तुझं सौंदर्य पाहावं ही अभिलाषा का? तर त्याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे पहिलं चरण. तुझी निढळी, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. हा तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश, तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. चंद्र प्रकाश तुझे निडळी हा कोटी चंद्र प्रकाश, तुझे निडळी हा कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हासे वदना से, कमल 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 नयना नयन हासे कमल
कमल नयन कमल नयन कमल नयन हसे वदन हसे कमल नयन हसे वदन 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 हास्य वदन हस कमल नयन कमल नयन कमल कमल नयन हस वदन हस कमल नयन हास्य वदन हास्य कमल नयन हास्य वदन हास्य हालकारे कृष्णा डोलकारे हालकारे कृष्णा का मागण्या मागितल्या त्याचं कारण हे काय कारण आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमा हिच्या पती सोयर या पण का गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काळ. मग ते गोड तुझे रूप पण किती गोड आहे हे उत्तर आहे त्याचं. काय तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश आणि कमल नयन हास्य वदन हसे. कसा आहे तो त्याचं वर्णन केलं. गणिती भाषा वापरली भरतांना गणिती भाषा. हा कसं असतं कोणाचंही वर्णन करायचं असलं तर त्याची कुठंतरी तुलना करावी लागते. तुलनात्मक बोलणे ज्ञानोबा राहायचे. हा भरतांना लय वाजवतात लयच लय पण किती नाही लय वाजवतात पण किती वाजवतात कसं वाजवतात तर मग त्यांची तुलना करावं लागेल. जगदाळे गुरुजी नाहीत का बस त्यांचीच आठवण येते त्यांचं वाजवलं की तुमच्या ही तुलनात्मक भाषा झाली. जगदाळे गुरुजींचा पखवाज ऐकला की भरत महाराजांची आठवण येते आणि भरत महाराजांचा ऐकला की जगदाळे गुरुजींची आठवण येते. ही तुलनात्मक भाषा आहे तुलनात्मक. तसं ज्ञानोबा म्हणतात किती सुंदर आहे तर तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश इतका सुंदर कोटी चंद्रप्रकाश. एक चंद्र जर उदयमान झाला तर मला वाटतंय शेतकऱ्याला दारे धरायला बॅटरी नेण्याची आवश्यकता लागत नाही. एक चंद्रानं किती एक पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र उदयमान झाल्याच्या नंतर त्यांचं जे तेज आहे त्या चंद्राचा जो प्रकाश आहे तो जो लख जे तेज आहे ते माझ्या भगवान परमात्म्याचं सौंदर्य रवी
लोपलिया रवी 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 किती सुंदर आहे बघा. हा रवी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा रवी रवी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा क्या बात है? वा गुरुजी. रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया 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 राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजा सुकुमार मदनाचा पुतळा राजा सुकुमार मला वाटतं आता याच्या पुढे प्रमाणच बसत नाही. हा किती सुंदर आहे तर रवी शशिकळा विषय संपला. लोपलिया. हा एवढं त्याचं असणार तेज आहे, त्याचं सुंदरता आहे त्याची. इतका सुंदर आहे तो भगवान परमात्मा. कसा आहे तर तुझी आहे निढळी कोटी चंद्रप्रकाश. पुढं कसं आहे म्हटले तर कमल नयन हास्य वदन हसे. डोळे कसे आहेत तर म्हणले त्याचे कमळासारखे डोळे आहेत. आणि चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सतत हसत मुख आहे. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. असा असणारा तो भगवान परमात्मा. मग ज्ञानोबरायला काही लोक म्हटले महाराज एवढा दिसायला सुंदर आहे मग जरा फुगीर बी असन. हे लक्षात येतं मी काय बोलतो तुम्हाला. जरा दिसणारी माणसं जरा कशी असतात बाबा फुगीर आहे. ज्याच्याकडे सौंदर्य आहे ते लगेच डायरेक्ट म्हणतात मी कशाला. तुम्ही तुमचं पुढचं प्रमाण तुम्ही म्हणत आहे का नाही. मी कशाला आरशात पाहू म्हणतो एवढा दिसायला सुंदर आहे. हा हे फक्त 15 दिवसच आहे. किती दिवस 20व्या दिवशी बघायला गेलं कोणते जरा इथं गुढी पडली गुढी पडली का काय आता आहे का नाही. म्हणजे असा प्रकार आहे. तो भगवान परमात्मा सुंदर आहे पण फुगीर नाही. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर त्याचा स्वभाव किती सुंदर आहे. वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी. एवढा स्वभाव सुंदर आहे. बोलतो का अरे बोलतो का तुम्हाला बोलतो का हसतो ऐकायचंय का दुसऱ्या चरणात.
कृष्णा हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे तुझी ये निडळी तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाश हाश कमल नयन हाश वदन हासे कमल नयन हाश वदन कृष्णा हालकारे कृष्णा डोलकारे कृष्णा हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे कृष्णा हालकारे कृष्णा डोलकारे कृष्णा हालकारे कृष्णा कसा आहे त्याचा स्वभाव तर असा आहे कसा हे असा गायक बरीच ऐकले असतील तुम्ही हे की नाही कोठे काही ये काय तरी एक नाही हे जे म्हणलो ना मी काही जणाकडे नुसतं गाणं असतं पण नुसतं गाणंच असतं म्हणजे लक्षात आलं तर बघा तुमच्या काही जणाकडे गाणं असतं भरपूर तयार आहे पण ते फक्त त्यांचं स्पेशल भजन गाऊ शकतात चांगल्या पद्धतीनं गाऊ शकतात पण मला वाटतं त्यांना जर कीर्तनात उभा केलं ना फक्त चालत म्हणू शकतात पुन्हा टाळ खुटीला अडकू शकतात लक्षात आलं तर बघा म्हणजे पण यांच्याकडे जर बघितलं ना सर्व गुण संपन्न आणि एक नारायण जाण असे असणारे आमचे नारायण गुरुजी गाणंही तेवढंच तयार आहे पाठही तेवढाच आहे आणि अभ्यास सुद्धा तेवढाच आहे अनुभव पण अनुक्षीर गीत रसा हा असा 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 हा? म्हणजे एक सांगू का तुम्हाला हे सगळे माणसं हजारातून एखादा असतो हजारातून म्हणण्यापेक्षा लाखात एखादा विरळा पावे आणि विरळा पावे एखादा आणि परत अजून एक प्रमाण आहे विरळा पावे आणि अवघड गोवे शेवट म्हणजे ते भेटणं फार कठीण असतं फारच कठीण म्हणजे ते लोक आपल्या जीवनामध्ये येणं हे आपलं भाग्याचं लक्षण आहे भाग्याचं आणि असे गुरुजी सारखी माणसं आज माझं मी म्हणू शकतो मगाच त्यांना म्हणलं आज फिटले माझे कोडे हा अशी माणसं असली ना मजा येते नाहीतर काय मग ते तो तुझंच चालून दे बुवा आमचं काही घेणं देणं नाही असा प्रकार असते पण कीर्तनाला प्रमाणाची जर साथ असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे हे का नाही मग कीर्तनात टाळकऱ्याने जरी प्रमाण दिलं तर बाबा तुम्ही बंद करा माझ्या टिपणात नाही ते हे का नाही म्हणजे असं जर म्हटलं तर मग नाही ना खेळतो हे का नाही बाबा असातला एक प्रकार आहे म्हणजे कीर्तनाचे लय मोठे प्रकार आहेत एक टिपण्या कीर्तन एक मोगम कीर्तन एक आई माझी कीर्तन एक बाप माझी कीर्तन लय मोठे कीर्तन आहेत हे का नाही पण त्यातलं हे जे कीर्तन आहे हे नामसंकीर्तन आहे हे का नाही आणि हे जे कीर्तनातला जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही आणि इथंच तेथे असे देव उभा हे जो प्रमाण आहे हे फक्त आजच म्हणायचं ते असे देव उभा आणि तिसे समचरणाची शोभा पण कधी रंग भरे कीर्तनात हे महत्वाचं ध्रुवपद बरं आणि प्रेमे हरिदास नाचत असा अगदी गोड स्वभावाचे धनी असणारे आमचे नारायण गुरुजी जसे नारायण गुरुजी तसा आमचा ज्ञानोबराय वर्णन करतात देवही तसाच आहे कसा आहे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 11-5 झाले आहे का नाही गुज डोलकार एवढा सुंदर स्वभाव आहे किती सुंदर स्वभाव आहे मग प्रमाण सांगितलं वैर्या सिद्धी दिले मोक्ष सिद्धी एवढा सुंदर स्वभाव आहे म्हणजे त्याचा स्वभावही सुंदर आहे दिसायलाही सुंदर आहे पण त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर किती सामर्थ्य
उभा राहोनिया उभा राहोनिया उभा राहोनिया उभा राहोनिया उभा हलवितो भाव ऐसा हलवितो भाव राहोनिया उभा राहोनिया हलवितो भाव उभा राहोनिया उभा राहोनिया उभा राहोनिया उभा राहोनिया कैसा हलवितो भाव उभा राहोनिया उभा राहोनिया राहोनिया उभा राहोनिया उभा राहोनिया कैसा हलवितो बाबो उभा राहोनिया उभा राहोनिया उभा राहोनिया बाप रखुमा देवी बरू विठ्ठलू बाप रखुमा विठ्ठलू नाहो हलकारे कृष्णा हलकारे कृष्णा हलकारे कृष्णा हलकारे कृष्णा हलकारे घड़िए 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 गुज बोल का रे गुज बोल का रे घड़िए घड़िए गुज बोल का गुज बोल क्या बात है वाह वाह क्या बात है हो
हलका रे हलका काय लय भारी देव हलका काय आलं का रे उभा राहून या कैसा हलवितो बाहू आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहू. शेवटच्या चरणामध्ये त्याचं सामर्थ्य दर्शवलंय. कोणत्या शब्दानं? तर बाहू या शब्दानं त्याचं सामर्थ्य दर्शवलंय. उभा राहून या कैसा हलवितो बाहू. किती सामर्थ्य एक ओवी देतो आणि तुमच्या लक्षात येईल असं सांगतो. ऐका. ओलंडावी पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी किंवा तुझी असत्यनी हे सगळे प्रमाण बघून एवढा त्याचा अधिकार आहे. एकच प्रश्न विचारतो कीर्तनाचा समारोप. ऐका. तो किती सामर्थ्यवान आहे. या विश्वामध्ये सत्ता जर कुणाची असेल तर त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. कुणाची सत्ता आहे? भाजपची. बोला ना कुणाची? काँग्रेसची आहे का? बघा भगवंत अगदी ह्यांनी कीर्तन हे म्हणले ह्यांनी कीर्तन ऐकलं आहे का नाही? खरं त्यांचं आहे का नाही? सत्ता कुणाची? भाजपची. ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. हा. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. पाहिलं तुम्ही? मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, भुवन बनाया ऐसा जैसा हर दिन यही मुका, ये माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम. इथं कुणाची सत्ता आहे? आता मायेची सत्ता आहे. आता कुणाची सत्ता म्हणावं लागेल? हा सत्ता. पण या विश्वामध्ये सत्ता भगवान परमात्म्याची सत्ता आहे. एक प्रश्न विचारतो म्हटलो. ऐका. आता तुम्ही कीर्तनाला आलात की नाही? बोला की. नाराज आहे नाही ना? आलात कीर्तनाला आलात आणि काय झालात? बस. आता मला सांगा तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला त्या डीजे मुळे मला ऐकायला आहे ना. थोडं मोठ्याने बोला ना. काय झालंय? तुमचं म्हणणं बसलो. माता मावल्यांनो बसवलं. हा. तुम्ही उत्तर दिलं बसवलं, पण तुम्ही सगळ्या जणींनी मला फसवलं. हा. बसवलं नाही. तुम्ही काय झालात? बसलात. बसवावं कधी लागतंय? तुम्ही जाग्यात का? कीर्तन संपलं आपलं. बरं. बसवा कधी लागतं बाबा? तद्धामम परम. देव म्हणतो मी तुमच्यातला ज्या दिवशी निघून जाईल ना तुम्हाला बसता नाही येणार. तुम्हाला काय करावं लागल? बसवावं लागल. कुणाची सत्ता आहे? तुका म्हणे येथे जयाची सत्ता, कातया अनंता विसरली ती देखावे डोळा तेची बोलावे मोठे, आणि चित्ता सुख दुःखे कळो येती. म्हणजे या विश्वामध्ये सत्ता जर कुणाची असेल तर त्या भगवान परमात्म्याची सत्ता. म्हणजे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कुणाचं वर्णन केलंय? सौंदर्याचं. दुसऱ्या चरणामध्ये स्वभावाचं आणि तिसऱ्या चरणामध्ये सामर्थ्याचं. यथामती यथा अवकाश. भगवान परमात्म्यानं मला जशी बुद्धी दिली तसे अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. जशी भगवान परमात्म्यानं मला बुद्धी दिली आणि जशी यांना मला साथ केली तसं या अभंगाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कितपत दिला हे मला सांगता येणार नाही. म्हणून या कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील बडी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय वंदनीय आमचे खिल्लारी गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आमचे रामेश्वर बाबा तेही गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट आमचे भरत अण्णा पठाडे. खऱ्या अर्थानं या त्रिमूर्तीमुळं या त्रिमूर्तीजवळ मी कीर्तन करू शकलो.